सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। उपनगर पोलीस स्टेशन काय करत नाही, पैसे घेतात आणि आमच्या मुलांवर हल्ला केला आणि माझ्या मुलाला पोराला मार। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नाशिक रोडच्या गवळीवाडा परिसरात धक्कादायक घटना घडली। जुन्या वादातून अल्पवयीन मुलांच्या टोळीने 3 अल्पवयीन मुलांना रस्त्यात गाठून धारदार शस्त्राने बेदम मारहाण केली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले। 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8च्या सुमारास ही घटना घडली। जखमी मुलाच्या आईने उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले, परंतु तेथे तक्रार न घेता दिरंगाई करण्यात आल्याचा आरोप पीडित मुलाच्या आईने केला आहे। विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू होता। त्यावेळी महिलेने तेथे जाऊन आरडाओरडा सुरू केल्याने सुरक्षा रक्षकांनी तिला ताब्यात घेतले। विचारपूस केली असता महिलेने सांगितले की उपनगर पोलीस तिची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत आहे। तिच्या अल्पवयीन मुलावर आणि इतर 2 मुलांवर गवळीवाड्यात राहणाऱ्या काही अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्राने हल्ला केला। जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उपनगर पोलिसांनी अखेर घटनास्थळी पाहणी करून गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाड्यांची तोडफोड, घरांवर फायरिंग आणि अल्पवयीन मुलांकडून कोयते, तलवार, चॉपर सारखी हत्यारे बाळगून दहशत निर्माण करण्याच्या घटना वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। स्वातंत्र्य दिनासारख्या पवित्र दिवशी अल्पवयीन मुलांकडून झालेला हा हल्ला आणि पोलिसांच्या कथित दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये संताप आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।